नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग पेन्शन योजना, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना आणि वृद्धपकाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। कारण की आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की फक्त दिव्यांगांनाच हे अनुदान वाढ होणार आहे का, की सर्व निराधारांना होणार। कारण की जशा हालचाली सरकारच्या दिसत आहेत त्यावरून आता एक गोष्ट मात्र स्पष्ट होत आहे की बघा, टक्केवारीनुसार अनुदान वाढ ही करण्याची मनशा सरकारची दिसत आहे। बघा, तुम्हाला आताच जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये यावर जे चर्चासत्र झालेलं आहे, हा जो प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, काही मंत्र्यांनी याबाबत प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत आणि याचे जे उत्तर देताना जे सत्ताधीश पक्ष आहे किंवा सत्ताधारी मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही यावर जे विचारविनिमय करू, चर्चा करू आणि जे सचिव आहेत तत्सम विभागाचे, त्या सचिवांच्या मान्यतेनुसार ही अनुदान वाढ ही करण्यात येणार आहे। तर तुम्हाला माहीत असेल की या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या चर्चासत्राचं जे विधानसभेमध्ये झालेलं आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये दाखवलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की काय सर्व दिव्यांगांना जे अनुदान वाढ आहे ही सारखी होणार आहे का, जे टक्केवारीनुसार 20% ज्यांचं जे विकलांगता आहे त्यांना 1500 रुपये आणि 40% ज्यांना विकलांगता आहे त्यांना 3000 रुपये, 60% ज्यांना विकलांगता आहे त्यांच्यासाठी 4500 रुपये आणि 80% पर्यंत ज्यांचा विकलांगता आहे त्यांना 6000 रुपये पेन्शन वाढ ही करण्यात येणार आहे का। तर अशा प्रकारची जी बातमी आहे हे समोर येत आहे। तर मग सरकार आता या दिव्यांग बांधवांना पेन्शन तर वाढ देणार आहे, पेन्शन अनुदान वाढ देणार आहे, परंतु ती त्यांच्या टक्केवारीनुसार देणार आहे की काय असं वाटत आहे। कारण की आता सर्वत्र हालचाली सुरू झालेल्या आहे। तुम्हाला माहीत असेल की अन्यथा आंदोलन केल्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्हाला जी अनुदान वाढ आहे ही सरसकट 6000 रुपये पाहिजे। जर 6000 रुपये सरकारला देता आली नाही तर मग मात्र आम्हाला 4000 रुपये कमीत कमी हे अनुदान वाढ लागणार आहे। यापेक्षा कमी आम्ही काहीही घेणार नाही आहे। आम्हाला सरसकट 4000 रुपये जी अनुदान वाढ आहे ती लागणार आहे, अन्यथा आम्ही आमचं जे आंदोलन आहे हे आम्ही पुढेही चालूच ठेवणार आहे। तर आता सरकार याबाबत अतिशय संभ्रमातसुद्धा दिसत आहे। कारण की श्री बावनकुळे सर यांनी जे उपोषण स्थळ होतं त्या ठिकाणी जाऊनसुद्धा बच्चूभाऊ कडू यांना उपोषण मागे घेण्यासाठी सांगितलेलं होतं, आश्वासन दिलेलं होतं की आम्ही अनुदान वाढ करणार आहोत। परंतु जे बजेटमध्ये बसणारे अनुदान वाढ आहे, जसे की आता पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये बजेटमध्ये आपले जे मागण्या आहेत हे ठेवण्यात आलेलं आहे। त्याबाबतचा जो आपले विभाग आहे सामाजिक न्याय विभाग, या विभागाला 3700 कोटी रुपयांचा निधीसुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे या निधीमध्येच आपले जे अनुदान वाढ आहे किंवा मग जे आपलं थकीत पेन्शन आहे हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे। आता बघा, या 3700 रुपयांमध्ये आपली जी अनुदान वाढ आहे ही कशी होणार आहे। कारण की एवढ्या रुपयांच्या वरसुद्धा ही अनुदान वाढ गेली तरी आपल्याला ती मिळणार नाही आहे। कारण की जे अनुदान वाढीसाठी जो आपला बजेट आहे तो 3700 कोटी रुपयांचा दिलेला आहे या सामाजिक न्याय विभागाला। आता सामाजिक न्याय विभागामध्ये खूप साऱ्या योजना येतात, हे ऐकून घ्या आणि आपल्यासाठी जो निधी त्यांनी तयार केलेला आहे, दिलेला आहे, प्रस्तावित आहे, त्या निधीमध्येच आपला जो अनुदान वाढ आहे ही बसली पाहिजे आणि ती कशा प्रकारे बसणार याबाबत आता सरकार विचारविनिमय चर्चा सुरू आहे। तुम्हाला माहीत असेल की 3 जुलैला बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत सुद्धा बावनकुळे सरांची बैठक झालेली आहे। महसूल मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाचे, तर बावनकुळे सर आणि तत्सम जे विभागाचे मंत्री आहेत ते 10-12 मंत्री बसून बैठकसुद्धा करण्यात आलेली आहे। तर या बैठकीमध्ये सकारात्मकता त्यांची दिसून आलेली आहे, सरकारची जी भूमिका आहे ही सकारात्मक दिसून आलेली आहे, परंतु त्यामध्ये एक पण लागलेला आहे। जसं की आता आपण बघितलेलं आहे की सरकारी जे मंत्री म्हणत आहेत की दिव्यांगांना त्यांच्या टक्केवारीनुसार अनुदान वाढ मिळणार, म्हणजेच की 20% ज्यांचं दिव्यांगत्व असेल, ज्यांच्याकडे जे प्रमाणपत्र असते, तुम्हाला माहीत असेल की प्रमाणपत्र ऑनलाईन आपल्याला काढावं लागत असते किंवा जे तत्सम सर्जन असतात, अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असतात, यांच्या स्वाक्षरीने ते आपल्याला प्रमाणपत्र मिळते आणि ते ठरवतात की यांना किती दिव्यांगत्व आहे, 20% आहे, 40% आहे की 60% आहेत की 80% आहेत। तर अशा प्रकारे जे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे
त्या प्रमाणपत्रानुसार आपल्याला टक्केवारीनुसार म्हणजे की तुम्हाला कुणाला जर 20% जर दिव्यांगत्व असेल तर त्यांना 1500 रुपये मिळणार, 40% दिव्यांगत्व असेल तर त्यांना 3000 रुपये आणि 60% जर दिव्यांगत्व असेल तर त्यांना 4500 रुपये आणि 80% जर दिव्यांगत्व असेल तर त्यांना मग मात्र 6000 रुपये अनुदान वाढ अशा प्रकारची या अनुदानामध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे। तर अजूनही हे पक्क झालेलं नाही आहे, फक्त याबाबतची माहिती समोर येत आहे, कारण की विधानसभेमध्ये सुद्धा ही माहिती समोर आलेली आहे आणि आता याचा शासन निर्णय अजून काढण्याचा बाकी आहे। परंतु तुम्हाला वाटत नाही का हा आपल्यावर एक मोठा अन्याय होत आहे? तर बच्चूभाऊ कडू चूप राहणार नाही असंही वाटत आहे। आणि एक गोष्ट आणखीन यामध्ये असं वाटत आहे की फक्त दिव्यांगांबाबतच बोलत आहेत। मी या अगोदर सुद्धा आपल्या कित्येक व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की ही जी अनुदान वाढीचं मागणी आहे ही फक्त दिव्यांगाबाबत आणि विधवा महिलांच्या बाबतीतच त्यांचं नाव घेऊ म्हणत आहेत। मग मात्र बाकीचे जे निराधार बंधू आहेत, जे भगिनी आहेत, त्यांच्यासाठी काय, त्यांना अनुदान वाढ होणार की नाही होणार हे आता बघण्यासारखं राहणार आहे। कारण की माझी जी शंका आहे हे मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहो, कारण की ठिकठिकाणी जेव्हापासून आंदोलन झालेलं आहे तेव्हापासूनच दिव्यांग बांधवांचंच नाव त्या ठिकाणी घेतलं जात आहे आणि विधवा महिलांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जात आहे अनुदान वाढीसाठी। बाकीचे जे निराधार आहेत त्यांचं नाव कधीही या ठिकाणी घेतले गेलेलं नाही, की असं सुद्धा म्हटलं गेलेलं नाही की तत्सम जे निराधार आहेत त्या सर्वांनाच अनुदान वाढ होणार किंवा त्यांची मागणीसुद्धा आहे, अशा प्रकारचं कुठलंही जे वक्तव्य अजूनही आलेलं नाही आहे। तर दिव्यांगाबाबतची अनुदान वाढ आणि विधवा महिलांच्यासाठी जी अनुदान वाढ याबाबतच ठिकठिकाणी वक्तव्य येत आहे। तर मग आता असं समजायला हरकत आहे का की दिव्यांगांनाच अनुदान वाढ होणार आहे किंवा मग विधवा महिलांना होणार आहे? तर आता हे बघण्याजोगतं राहणार आहे, कारण की शासन निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही पक्क माहीत होणार नाही आहे किंवा मग अशा प्रकारचं जे वक्तव्य येत नाही तोपर्यंत आपल्याला काही स्पष्ट मालूम होणार नाही आहे। कारण की आता बघा, दिव्यांग आणि विधवा महिला यांच्याबाबतच सुरुवातपासूनच मागणी ठेवण्यात आलेली होती। असं मागणी ठेवण्यात नाही आली की सर्वच निराधार बांधवांना अनुदान वाढ देण्यात यावी किंवा मग सरकारकडून सुद्धा असं काही वक्तव्य आलेलं नाही। श्री बावनकुळे सर यांनी सुद्धा ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं त्यांनी सुद्धा दिव्यांगांचं आणि विधवा महिलांचंच नाव त्या ठिकाणी घेतलेलं होतं। बघा, मी हे म्हणत नाही आहे की फक्त दिव्यांगांनाच मिळणार नाही, दिव्यांगांना मिळणार का असं माझा प्रश्न आहे, कारण की वेळोवेळी अशा प्रकारचे विधानं किंवा वक्तव्य समोर येत आहेत। तर आता आपल्यावर हा अन्याय होता, बघा दिव्यांगावर सुद्धा असा अन्याय होत आहे, कारण की त्यांना जर अशा प्रकारे टक्केवारीनुसार जर अनुदान वाढ मिळत असेल तर मग हा फार मोठा अन्याय त्यांच्यावर सुद्धा होतच आहे। कारण की सर्व दिव्यांगांना एकच जे अनुदान वाढ आहे एकच प्रकारातली देण्यात यावी, सरसकट देण्यात यावी, 4000 रुपये, त्याच्यापेक्षा कमी देण्यात यावी न यावी। तुम्ही 6000ही नका देऊ 6000, परंतु सर्व दिव्यांगांना जे 20% तर 80% असतील, 90% असतील, सर्व दिव्यांगांना मात्र एकच अनुदान वाढ द्या, जे की त्यांना सोयीस्कर राहाल। म्हणजेच की तुम्ही 4000 देऊ शकता, 5000 देऊ शकता किंवा 6000 सुद्धा देऊ। 6000ची आपली मागणी आहेच आणि ती जर मागणी पूर्ण केली तर खूपच चांगलं होणार आहे। परंतु सरकारचं जे हे आतापर्यंतचे जे वक्तव्य बयान येत आहे त्यावरून असं वाटत आहे की सरकार 6000 तर देणारच नाही आहे, परंतु आपल्याला कमीत कमी 4000 रुपये तरी सर्व दिव्यांगांना एकसारखी अनुदान वाढ द्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा। तर बघा, एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे। तत्सम जे दिव्यांग आहेत किंवा मग जे निराधार बांधव आहेत यांना घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की बच्चूभाऊ कडू चूप राहणार नाही आहेत। तुम्हाला जर अशा प्रकारची सरकारची भूमिका असेल तर बच्चूभाऊ कडू ती मान्य करणार नाही आहेत, कारण की आपल्याला कमीत कमी 4000 रुपये पाहिजे अनुदान वाढ असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि कोणत्याही निराधार बांधवांवर अन्याय होणार नाही अशा प्रकारची भूमिका निश्चितच बच्चूभाऊ कडू हे घेणार आहेत आणि पुढे आपल्याला हे माहीतच पडणार आहे। जोपर्यंत शासन निर्णय येत नाही, कारण की बघा पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि यानंतर जे ठरावात मंजूर होईल आपल्या विधानसभेमध्ये हा जो प्रस्ताव आहे पारित झाल्यानंतर हे मंजुरी त्याला मिळणार आहे आणि त्यानंतर त्याचा शासन निर्णय तयार होऊन आपल्या समोर येणार आहे। शासन निर्णय एक वेळ तयार झाला की त्यामध्ये पूर्ण पक्क माहीत पडणार आहे की नेमकं किती अनुदान वाढ केलेली आहे, कुणाकुणासाठी केलेली आहे आणि कशा प्रकारे ते देण्यात येणार आहे। तर सर्व काही माहिती आपल्याला शासन निर्णय आल्यावरच माहीत पडणार आहे। तर तोपर्यंत आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे, कारण की शासन निर्णय होईपर्यंत तरी ही प्रोसेस चालणार आहे आणि याला जवळपास 1 ते 1.5 महिने 2 महिने वेळ लागणार आहे अनुदान वाढ आपल्याला मिळण्यासाठी, कारण की शासन निर्णय आल्यावरच आपल्याला हे अनुदान वाढ मिळणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा। मी देवानंद गावंदे, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।